आज आपण ब्लाउजला हातशिलाई कशी करायची ते शिकणार आहोत. ब्लाउजला हातशिलाई करताना जर ब्लाउजला अस्तर असेल, तर फक्त अस्तर आणि आपली जी पट्टी आहे, त्या पट्टीलाच हातशिलाई झाली पाहिजे. ब्लाउजच्या मेन कपड्याला म्हणजे ब्लाउज पीसला हातशिलाई झाली नाही पाहिजे. वरच्या साइडनी कुठेही लक्षात नाही आलं पाहिजे, की आतल्या साइडने आपण त्याला हातशिलाई केलेली आहे. जर आपल्या ब्लाउजला अस्तर नसेल, विदाऊट अस्तरचा ब्लाउज पीस असेल, तर वरच्या कपड्यासोबत आपला म्हणजे जो ब्लाउजचा मेन कपडा आहे, तो सिंगलच आहे. तर त्या सिंगल कपड्याला हातशिलाई होईल. पण आपल्याला फक्त एकच धागा त्याचा अडकवायचा आहे, म्हणजे फिनिशिंग छान दिसली पाहिजे. आणि 2 हातशिलाईच्या टाक्यांमधलं जे अंतर आहे, ते आपल्याला सगळीकडे सेम ठेवायचं म्हणजे काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी असं ठेवायचं नाहीये. सगळीकडे सारखी हातशिलाई दिसली पाहिजे. तर ती कशी करायची आपण शिकणार आहोत. हीच हातशिलाई आपण गळ्यालाही याच पद्धतीने करतो. पाठीलाही त्याचनुसार आपण करतो. मोंड्याला जर करायची असेल, तर मोंड्यालाही त्याचनुसार करायची आहे. स्लीव्हजला पण यानुसारच करायची आहे. फक्त करण्याची पद्धत कशी आहे ते आपल्याला शिकायचंय. पट्ट्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने लावतो. पण पट्टीला आणि ब्लाउजला हातशिलाई कशी करायची हे आपण शिकतो इथे. तर आपल्याला सुईमध्ये डबल दोरा घ्यायचा आहे. म्हणजे सिंगल दोरा ओवला आपण त्याला डबल करून आपण गाठ घेतली. डबल घेतलाय जेणेकरून आपली हातशिलाई थोडीशी पॅक राहील. तर आपली ही पट्टी आहे. ही पट्टी आपण लावून घेतली आहे. तर पट्टी लावल्यानंतर आपल्याला हातशिलाई कशी करायची त्यासाठी आपण पट्टीचा कलर वेगळा ठेवलाय. जो काही आपला ब्लाउजचा पार्ट आहे तो वेगळ्या कलरचा ठेवलाय आणि आपला दोरा वेगळ्या कलरचा घेतलेला आहे म्हणजे लक्षात येईल. तर आपण हातशिलाईला आता सुरुवात करूया. सुरुवात करताना कधीही जे आपला दोरा आहे या लाईनला म्हणजे आपल्या ब्लाउजचा जो कपडा आहे किंवा अस्तर आहे त्याला आपल्याला इथे एकच धागा असा अडकून घ्यायचा आहे. फक्त एक धागा अडकवायचा आहे नीडलमध्ये. इथे दिसत असेल तुम्हाला. हा आपण इथे एकच धागा अडकवलेला आहे. हा इथे सिंगल धागा आहे. हा सिंगल धागा आपण घेतला. आता अस्तर असेल ब्लाउजला तर तुम्ही 2 धागे घेतल्या तरी चालतात. कारण की अस्तरच्या साइडने आपण हातशिलाई करतोय. त्याच्या इथे आपण धागा अडकून घेतला असा. आता आपल्याला हातशिलाई पट्टीला इथे क्रॉसमध्ये समोरच्या साइडला घ्यायचं आहे. आता परत आपल्याला एक अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आणि परत आपल्याला एक धागा घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला हातशिलाई पट्टीला असं क्रॉसमध्ये काढायचं. सेम आपल्याला परत अर्धा इंचाचं अंतर ठेवायचे. आधी आपल्याला अस्तर किंवा ब्लाउजचा कपडा जो काही आपला आहे त्याला आधी घ्यायचे आणि नंतर असं क्रॉसमध्ये नीडल अशी काढायची आहे पट्टी सोबत. आपण हातशिलाई केल्यानंतर हा धागा आपल्याला जास्त दिसत नाही. आता सेम कलरचा असल्यानंतर तर काहीच लक्षात येणार नाही. आपल्याला इथे दिसावा म्हणून आपण कॉन्ट्रास्ट कलर घेतलाय. तर हा जो भाग आहे या पद्धतीने आपल्याला हातशिलाई करायची आहे. या साइडनी जे काही आपलं हातशिलाईचं अंतर आहे सेम दिसलं पाहिजे आणि फक्त एकच धागा आहे. कॉन्ट्रास्ट आहेत म्हणून लक्षात येते. सेम असल्यावरती तो पण लक्षात येत नाही. आता ज्यांना लक्षात येत नाहीये त्यांनी या ठिकाणी आता इथे आपण धागा वर काढलाय. असं थोड्या-थोड्या ठिकाणी अर्ध्या-अर्ध्या इंचावरती तुम्ही मार्किंग करून ठेवू शकता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला धागा अडकवायचा हे लक्षात येतं. म्हणजे सेम त्या साइडने आपल्याला हातशिलाई करताना अंतर भेटतं. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हातशिलाई कशी करायची नसते. दोरा आणि वरचा कपडा कसाही अडकवला म्हणजे झाला असं नाहीये. हातशिलाई करण्याची पण टेक्निक आहे. आता जिथे आपण मार्किंग केलंय त्याच्या खालीच इथे थोडंसं एक पॉइंट अलीकडे आपल्याला ब्लाउजचा कपडा घ्यायचा आहे खालून आणि इथे मार्किंग वरती क्रॉसमध्ये असा दोरा अडकवायचा. जिथे मार्किंग आहे त्याच्या एक पॉइंट अलीकडेच आपल्याला धागा घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण हातशिलाई करतोय हा धागा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे आपल्याला. जसं-जसं करत जातोय. जास्त खेचायचा नाहीये.
आणि एकदम लूज पण सोडायचं नाहीये. लक्षात नाही आला पाहिजे यानुसार. या साइडने आपल्याला सेम अंतर असं भेटतं. सेम पद्धतीने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण. आता इथे जशी आपण हात शिलाई करतोय, सेम आपल्याला गळ्याला पण यानुसारच करायची आहे. जिथे-जिथे आपल्याला हात शिलाई करायची गरज पडते, त्या ठिकाणी याचनुसार हात शिलाई करायची आहे. जर आपला हात शिलाई करताना धागा अडकला, तर व्यवस्थित आपल्याला त्याला गाठ बाजूला काढून घ्यायची आहे. जशी दोऱ्याला गाठ बसली ती आपल्याला सोडून घ्यायची आहे. त्याला व्यवस्थित सरळ करायचं आणि परत ओढून घ्यायचं. हातशिलाई जास्त करायची असेल तर आपण थोडासा धागा जास्त घेतो, म्हणजे गळ्याला पूर्ण पुरला पाहिजे यानुसार. तर जास्त धागा घेतल्यानंतर अशी अडचण येते. तर धागा तुम्हाला जेवढा जमतोय त्यानुसार निडलमध्ये घेऊ शकता किंवा व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी असा धाग्यावरती हात फिरवून घ्यायचा. 2-3 स्टिच झाल्यानंतर म्हणजे तो धागा व्यवस्थित राहतो, अडकला जात नाही. यानुसार आपल्याला व्यवस्थित हातशिलाई करून घ्यायची आहे. हातशिलाई झाल्यानंतर या साइडने आपण पाहू शकता. लक्षात येणार नाही आपल्याला हातशिलाई आपण कशी केली आहे. कॉन्ट्रास्ट दोरा असला तरी पण. सेम आपल्याला सगळी कंप्लीट करून घ्यायची आणि शेवटी नॉट टाकायची. तर याच्यासाठी सुईला टोक असलेली सुई घ्यायची आहे. टोक याच्यासाठी कारण की टोक असेल तर पटकन आपल्याला एक धागा सापडला जातो अस्तरचा किंवा आपल्या ब्लाऊजच्या कपड्याचा. जास्त टोक असलेली सुई घ्यायची. लहान सुई घेतली तरी चालेल, कारण आपण सिंगल धागा टाकतोय त्याच्यामध्ये. लहान म्हणजे हातशिलाईची जी सुई येते प्रॉपर ती. ज्यावेळेस आपल्याला जास्त दोरे टाकायचे असतात म्हणजे डबल टिबल, तर त्यावेळेस आपल्याला सुई मोठी लागते. तर इथे आपल्याला सिंगल दोरा टाकायचा आहे. तर आपण लहान सुई घेऊ शकतो म्हणजे हातशिलाई करताना पण प्रॉपर हातशिलाई होते. ही आपली अशी व्यवस्थित हातशिलाई झाली पाहिजे. बॅक साइडने पण आपण पाहू शकतो. फक्त सिंगल धागा दिसतोय आपला. यानुसार आपल्याला व्यवस्थित अडकून घ्यायचंय. मॅचिंग दोरा असल्यावरती हा धागा पण लक्षात येणार नाही. आपण इथे कॉन्ट्रास्ट दोरा घेतलाय त्याच्यामुळे तो तुम्हाला पॉइंट लक्षात येतो आणि किती दिसायला पाहिजे हे दिसण्यासाठीच आपण इथे दुसरा कलरचा दोरा घेतलाय. तर यानुसार आपल्याला हातशिलाई करायची आहे. हातशिलाई डबल धाग्यानेच करायची, सिंगलनी करायची नाही. करण्याची जी पद्धत आहे ती फक्त आपल्याला व्यवस्थित जमली पाहिजे. आता आपली हातशिलाई करून झाली आहे. आपल्याला याला इथे गाठ घ्यायची आहे. तर गाठ घेताना काय करायचं, जी आपली हातशिलाई पट्टी आहे त्याला असं अडकून घ्यायचंय. 2 ते 3 वेळेस अडकून घ्यायचंय. फक्त हातशिलाई पट्टीला आपण गाठ घेतोय. अडकवल्यानंतर आपल्याला इथे कट करायचं. तर यानुसार आपल्याला पूर्ण हातशिलाई करून घ्यायची आहे. हातशिलाईची फिनिशिंग छान आली पाहिजे. गळ्याला करतोय आपण, पाठीला करतोय त्यानुसार करायची. जर आपला अस्तर असेल ब्लाऊजला तर फक्त अस्तरला हातशिलाई करायची आहे. त्याला तुम्ही 2 किंवा 3 धागे अस्तरचे घेतले तरी चालतात. ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजचा कपडा असतो म्हणजे विदाऊट अस्तरचं ब्लाऊज असतं, त्यामध्ये आपल्याला फक्त सिंगल धागा घ्यायचा आहे ब्लाऊजचा आणि धागा घेतल्यानंतर ही जेव्हा आपण सुई त्यातनं घातल्यानंतर धागा समोर ओढून घेतोय, त्यावेळेस तो जास्त टाईट मध्ये ओढायचा नाहीये, कारण की ब्लाऊजचे धागे पण तुटू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर व्यवस्थित हातशिलाई करायची, यानुसार हातशिलाई करून घ्यायची आहे.
आपण जे काम करतोय त्याला प्रॉपर फिनिशिंग असली पाहिजे. हातशिलाई करायला आपल्याला सेम वेळ जातोय. फक्त करतानाच आपल्याला प्रॉपर करायचंय. सेम आपल्याला तुम्ही थोडीशी वाकडी-तिकडी केली किंवा व्यवस्थित धागे नाही घेतले, तरी पण वेळ तेवढाच जाणार आहे. कारण की हातशिलाई करायचं अंतर तेवढंच आहे. तुम्हाला फक्त ते प्रॉपरली सोबत सेम अंतर घ्यायचंय आणि जेव्हा आपण सुई बारीक घेतो, लहान टोकाची घेतो, त्यावेळेस आपल्याला जो आपला अस्तर आहे किंवा ब्लाउजचा कपडा आहे, विदाऊट अस्तर ब्लाउज असेल तर ब्लाउजचा, अस्तरचा ब्लाउज असेल तर अस्तरचे जे धागे आहेत ते घ्यायला आपल्याला सोपं जातं. अशा प्रकारे आपण हातशिलाई कशी करायची हे पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हे शून्यापासून प्रो लेव्हलपर्यंत शिवणकाम शिकायचं असेल, तर आजच अशोजित ॲप Google Play स्टोअरवरनं डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.